नमस्कार, मी सहयोगिता आणि भारतीय जनमत न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत आणि पाहूयात आता सविस्तर वृत्त। नमस्कार, आज आपण सांगोला या ठिकाणी आहोत आणि आपण जे दृश्य पाहत आहात हे दृश्य आहे सोन्या नावाच्या एका बैलाचे। महाराष्ट्र केसरी भूषण या बैलाला मिळालेला आहे आणि त्यांच्या सोबत हे दिसायला पण तसेच आहेत। मला तर हे या सोन्यापेक्षा हेच हिंद केसरी दिसतात। सर, काय नाव आपलं? विठ्ठल नामदेव पवार, राहणार कुठले? सांगोला। सांगोला। काय सांगताल सोन्या बैलाविषयी, काय सांगताल? काय आहे, सलग 10 वेळा चॅम्पियन झालाय। 10 वेळेस चॅम्पियन? कशामध्ये? 2 मोटरसायकल मिळते, काजळी खिला पांढरा खूप दिसायला सुंदर। हां, आणि इथं कॉम्पिटिशन असते का तुमच्याकडे? हो। आणि 10 वेळेस चॅम्पियन? हां, 10 वेळा। म्हणजे तुमच्या पंचकृषीमध्ये याला तोड नाही असंच म्हणावं लागेल? जोड नाही। किती वर्षापासून आपण याचं संगोपन करतायत? ही आमचं आजोबापासून। आता ह्या बैलाचं वय किती आहे सर? ही 3.5 वर्ष आहे। हा पहा, सोन्या नावाचा बैल आणि 10 वेळेस चॅम्पियन। इट इज नॉट अ जोक। आज असं विशेष येण्याचं कारण सांगोला या ठिकाणी एक सोन्या नावाचा बैल, या बैलाने जवळपास 10 ठिकाणी चॅम्पियनशिपमध्ये पार्टिसिपेट करून 10 ठिकाणी तो चॅम्पियन ठरलेला आहे। आणि हे आपण पाहतच असाल, या ठिकाणी त्याला हे गदा, हे ट्रॉफी आणि बरेचसे पारितोषिक या माध्यमातून मिळालेले आहेत। आपल्यासोबत सोन्या नावाच्या बैलाचे स्वतः मालक आहेत, हेही हिंद केसरी सारखे दिसतात। आपण त्यांना विचारूयात। सर, काय सांगाल सोन्या नावाच्या बैलाचं कौतुक, काय सांगाल आपण? कौतुक म्हणजे त्याने आमचं नाव भरपूर केलेलं आहे। सलग 10 वेळा चॅम्पियन झालेला आहे, 2 टू-व्हीलर मिळाले। आणि हा जो आपण गदा पाहताय, हा कधी आणि कुठे मिळाला? ही गडिंग्लज बंटी दादा क्लासिक हिंद केसरी स्पर्धा होत्या गडिंग्लजला, तिथून मिळालेलं आहे। आणि हे कुणाला मिळालेलं आहे पारितोषिक? ही सोन्यालाच। थोडंसं उचलून दावा तुमच्या हातानं। आता हे आम्हाला तर नाही जपणार, कारण नाही, हे बघा, हे उचलण्यासाठीही असेच लागतात। ते आमच्यासारख्याचं काम नाही, आम्ही फक्त न्यूज रिपोर्टिंगच करू शकतो। कारण हे हिंद केसरी आज येण्याचं कारणच तेवढं होतं। सर, आता ही किती किलोची गदा आहे अंदाजे? 1.5 किलो असेल। 1.5 किलो। आणि ही कधी मिळालेली आहे? ह्या वर्षी जाईल ही इंदापूर इथे मिळालेली। इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं प्रदर्शन होतं, तिथे मिळालेली। बघा, हे इंदापूर आणि कुणाच्या हस्ते ही अजित पवार यांच्या हस्ते मिळालेली। बघा, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्रीयुत अजित पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळालेला आहे आणि खरंच कौतुकास्पद हा पुरस्कार आहे। आणि हाही पुरस्कार मी एक वेळेस हातात घेऊ इच्छितो। आणि मला असं एवढंच सांगावं असं वाटतं, जर जिद्द असेल आणि करण्याची जर आवड असेल तर एक मुका जनावरही सध्या असं करू शकतं। आपण तर माणसं आहोत। या संपूर्ण न्यूजसाठी मी ब्युरो चीफ अनिल टेरे, भारतीय जनमत न्यूज, सांगोला। धन्यवाद। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा भारतीय जनमत न्यूज।